सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। माझं नाव डॉक्टर रुपाली शेवाळे। मी SNDT कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यास करणार आहोत एज्युकेशनल थिंकर्स म्हणजे शैक्षणिक विचारवंतांबद्दल। त्याच्यामध्ये आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी या संदर्भात त्यांनी काय महत्त्वाचे शैक्षणिक योगदान आपल्या भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये दिलेले आहे त्या संदर्भात आपण आज अभ्यास करणार आहोत। दोघेही मोठेही आणि थोर शैक्षणिक विचारवंत होऊन गेलेले आहेत। महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कशी भेटली त्या संदर्भात त्यांच्या योगदानाचं खूप मोठं महत्त्व आज आपण या चर्चेतून बघणार आहोत। सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपल्याला महिला सक्षमीकरण या संदर्भात जाणून घ्यायला जिज्ञासा उपलब्ध करून दिली जाईल। आता शैक्षणिक विचारवंत म्हणजे अशी काही विचारवंत होऊन गेलेली आहेत ज्यांनी शिक्षणाबद्दल मोठ्या प्रमाणात चळवळ निर्माण केली। आपल्या शिक्षणात काय बदल घडवून आणता येईल आणि सगळ्यांना कसं सामावून घेता येईल त्या संदर्भात त्यांनी त्यांचे शिक्षणाबद्दलचे विचार मांडलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले अभ्यासणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल। सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या पतींचे मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांनी स्वतःहून पहिले शिक्षण घेतले आणि इतर स्त्रियांसाठी काहीतरी करावं अशी त्याच्या मनामध्ये इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली। त्यांच्यासाठी त्यांनी आधी स्वतः शिक्षण घेतले आणि मुलींची शाळा उघडली। त्या काळात मुलींनी शिक्षण घेणं हे फार विचित्र गोष्ट समजली जायची, कारण स्त्रियांनी फक्त चूल मूल सांभाळावे अशी त्या वेळेची विचारधारणा होती। पण ही गोष्ट मोडून काढण्यासाठी, ही मोडकळीत काढण्यासाठी फुले यांनी प्रथमतः त्यांच्या पत्नीला शिक्षित केले आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा जनजागृती करण्याची इच्छा निर्माण झाली। त्याच्या संदर्भात आपण आज अभ्यास करणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण बघूया सावित्रीबाई फुले यांच्या परिचयाबद्दल। सावित्रीबाई फुले यांचा जन्म हा 3 जानेवारी 1831 साली झाला। ते स्थान आहे महाराष्ट्रातलं नायगाव। सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षकांपैकी एक होत्या। स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी विविध पावले उचललेली आपण बघू शकतो। त्या जर नसत्या तर आज तुम्ही आम्ही स्त्रिया इथे राहिलो नसतो। स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप महत्त्वाचे योगदान या भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये देण्याचे काम आपण बघू शकतो। सावित्रीबाई फुले यांचे योगदान म्हणजे सगळ्यात पहिले स्त्री सबलीकरण, त्यांचं सक्षमीकरण, त्यासाठी त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर सर्वात मोठा भर दिला। स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी आणि त्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना इतर पुरुषांसोबत समानता कशी मिळवून द्यायसाठी त्यांनी त्यांना शिक्षित करणं चालू केलं। त्याच्यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या। 1848 मध्ये त्यांनी पुणे शहरातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। समाजातील वंचित आणि दलित वर्गाच्या मुलांकरिता शिक्षणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले। म्हणजे फक्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी फक्त काम न आपलं राहू देता त्यांनी जे वंचित समाज होता, दलित वर्ग होता, बहुजन वर्ग होता, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी महत्त्वाचे योगदान या समाजामध्ये दिलेले आहे। म्हणजे त्या समाज सुधारक असंही त्यांना आपण जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ह्या दोघंही नवरा बायकोने स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी आणि ते आपण कसं संरक्षित करू शकतो त्यासाठी खूप मोठा लढा दिला। सावित्रीबाई फुलेचा सामाजिक दृष्टिकोन कसा होता? त्यांनी आधी स्वतः शिक्षण घेतले आणि ठरवले की मुलींना सुद्धा आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे। त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे। समाजातील ते एक मुख्य भाग आहेत, त्यासाठी त्या कसं काम करू शकतात आणि ज्ञान मिळवू शकतात या संदर्भात त्यांनी मोठी चळवळ घेतली। आदर्श शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखलं जातं। त्या भारतातल्या पहिल्या शिक्षक होत्या आणि पहिल्या महिला शिक्षिका झाल्या। तर समाजातील जटिलतेवर मात करण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे असं आदर्श त्याने समाजासमोर, स्त्रियांसमोर मांडला। शिक्षिका कशी असावी? प्रत्येक अडचणीत त्यांनी मात करून शिक्षणाची ही चळवळ अतोनात चालू ठेवली। बालिका आणि महिलांसाठी त्यांनी शाळांमध्ये प्रगत आणि समावेशक शिक्षण पद्धतीचा वापर केला। बालिकेंना सहजासहजी शाळांमध्ये पाठवलं जात नव्हतं। महिलांना शिक्षण घेऊ काय करणार अशा प्रकारची प्रश्न विचारली जायची। तुम्ही लग्न होऊन घरीच असणार आहात,
व तुमच्यामध्ये प्रगती कशाला असायला पाहिजे, काय गरज आहे तुम्हाला याची. पण या सगळ्या अडचणींवर मात करून या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन तोंड देऊन त्यांनी बालिकांसाठी आणि महिलांसाठी ही प्रगत आणि समावेशक शिक्षण पद्धतीचा वापर केला. त्याबद्दलचं महत्त्व त्या स्त्रियांना आणि त्यांच्या परिवारांना त्यांनी पटवून देण्याचा अतोनात प्रयत्न केला आणि आजचं चित्र आपण आज बघू शकतो. स्त्रिया आपल्या कार्यांमध्ये, व्यवसायांमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या सबल आहेत आणि कुठल्याही कठीण परिस्थितीला ते योग्यरित्या सांभाळू शकतात आणि तोंड देऊ शकतात. समाजातील दुबळ्या वर्गांसाठी शिक्षण हवे असल्याचे त्यांना नेहमीच वाटत होते. त्याच्यामुळे समाज सुधारणामध्ये त्यांनी सगळ्यात पहिले खालच्या जातीच्या लोकांसाठी, दुबळ्या वर्गांसाठी, बहुजन वर्गासाठी त्यांनी जनजागृती करण्याचा निश्चय केला. सावित्रीबाई फुलेचे अध्यापनशास्त्र, त्यांचा काय दृष्टिकोन होता अध्यापन शास्त्रा संदर्भातला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी आवाज उठवला, त्यांच्या अधिकारांसाठी त्यांनी आवाज उठवला, त्यांना शिक्षण दिलं आणि उच्च शिक्षणासाठी प्रेरित केलं. शिक्षण तुमच्या आत्मज्ञानामध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कसा विकास घडवून आणू शकतो याचं मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. आणि याचाच उपयोग आपल्या समाजातील स्त्रियांसाठी कसा करू शकतो तर शिक्षणाच्या माध्यमातून. त्यासाठी त्यांनी आवाज उठवला. शिक्षणाने सामाजिक बदल घडवले पाहिजेत आणि यामुळे स्त्रियांचा शोषणाचा मुकाबला केला जाऊ शकतो. त्या जर शिक्षित असणार तर त्यांना कोणी लुबाडू शकणार नाही. त्या खंबीर राहतील, प्रत्येक परिस्थितीमध्ये मुकाबला करू शकतील असा त्यांचा ठाम विश्वास होता आणि स्त्रियांचं शोषण देखील थांबेल. त्याच्यामुळे ह्या सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक बदल घडविले, ते त्यांच्या पतीच्या साथीने. त्यांचे शिक्षण तत्व यावर आधारित होते. जे शैक्षणिक तत्वज्ञान, त्यांचे जे विचार होते या दोन गोष्टींवर आधारित होते की समाजात बदल हा आलाच पाहिजे. हा बदल आल्यानंतर स्त्रियांचं सबलीकरण हे कोणीच थांबवू शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांचे शिक्षण तत्व जे होते ह्या उद्दिष्टांवर आधारित होते की शिक्षणाने समाजात समानता आणली पाहिजे. पुरुष आणि स्त्री असा मतभेद का करावा. सावित्रीबाई फुलेचे शालेय शिक्षणातील कार्य, त्यांना नवनिर्मिती शाळा आणि बालकांसाठी संस्थांसाठी त्यांनी काम केले. वेगळे वेगळे प्रयोग करून त्यांनी ती शाळा पुढे नेली. संस्थांचं स्थापन केलं. सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. स्त्रियांच्या आणि सामाजिक दुय्यम वर्गाच्या मुलांसाठी शिक्षणाची आवश्यकता त्यांनी समजून घेतली आणि या शिक्षणासाठी त्यांनी एक मोठा आदर्श निर्माण केला. त्याच्यामुळे याचा फायदा स्त्रियांनाही झाला आणि दुबळ्या वर्गांनाही झाला, जिथं मुलांना शिक्षणासाठी वाट बघावी लागत होती, तिथं त्यांना प्रवेश मिळत नव्हता. त्यासाठी त्यांनी खूप मोलाचे योगदान या समाजामध्ये दिलेलं आपण बघू शकतो. त्यांच्या शिक्षणातील दृष्टिकोन, त्यांचा जो दृष्टिकोन होता शिक्षणाबद्दलचा तो पूर्णपणे समानतेवर आधारित असा होता. सावित्रीबाई फुलेंची कार्यपद्धती. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी शिक्षणाला महत्त्व दिले. त्यांनी नारी शिक्षण संस्था ह्या त्या काळी स्थापन केल्या. बालविवाह विरोध आणि महिलांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला. म्हणजे तुम्ही बघू शकता त्यांनी स्त्रियांना या समाजामध्ये समान पुरुषांसोबत अधिकार मिळावा, समानतेची जाणीव ही शिक्षणाद्वारे करून दिली. ती जनजागृती पुढे चालू देण्यासाठी त्यांनी नारी शिक्षण संस्थांच्या स्थापना केल्या. त्या काळी स्त्रियांचे हे लहान वयात विवाह व्हायचे, त्याच्यामुळे त्यांनी या बालविवाहाला विरोध केला. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी मोठा लढा दिला आणि जनजागृती या समाजामध्ये घडवून आणली. मानवतावादाचा विकास. सावित्रीबाई फुले यांनी आपले जीवन उच्च जातांसाठी, जातींसाठी नव्हे, उच्च जातांसाठी, दलितांसाठी, महिला आणि विधवांसाठी लढताना घालवले. म्हणजे त्यांनी प्रत्येक स्तरामधल्या, प्रत्येक भागामधल्या स्त्रियांचा विचार केला आहे. बालिका विवाहाचा विरोध केला, स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले आणि विधवांसाठी त्यांनी, सती ही प्रथा त्यांना मान्य नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी त्या विधवांसाठी सुद्धा लढताना आपण त्यांना बघू शकतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा त्यांचा दृष्टिकोन
जो होता समाजासंदर्भातला होता. महिलांसाठी त्यांना खूप कळकळीने काहीतरी करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी शिक्षण ही पद्धत त्याच्यासाठी निवडली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मोठ्या हिमतीने लढा दिलेला आहे. त्या भारतातील पहिल्या महिलांपैकी होत्या ज्यांनी बहुजनांची गोष्ट मांडली. जेव्हा तो असा काळ होता जेव्हा बहुजनांची व्यथा, त्यांच्या गोष्टी, त्यांच्या अडचणी या सहजासहजी सोडवणं, त्याच्याबद्दल चर्चा करणं ही गोष्ट केली जात नव्हती. पण भारतातल्या त्या अशा पहिल्या महिला होत्या ज्यांनी बहुजनांची गोष्ट, त्यांची व्यथा ही मांडली. त्या फक्त आपल्या समुदायातील सुधारणेचं काम करत नाहीत, तर मुस्लिम समुदायातही सहभागी होत्या. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही जातीभेद पाळला नाही. त्यांनी फातिमा शेख या मुस्लिम महिलेला शिक्षक म्हणून नोकरी दिली. जी पहिली मुलींची शाळा त्यांनी काढली पुण्यामध्ये, तिथं त्यांनी फातिमा शेख या महिलेला शिक्षक म्हणून नोकरी दिली. म्हणजे बघा, त्यांनी समानतेचा उत्तमरित्या उदाहरण आपण त्यांच्या कार्यामध्ये बघू शकतो. आणि तिला संपूर्णपणे सेक्युलर बनवण्यासाठी, खंबीर बनवण्यासाठी चळवळीमध्ये सामील करून घेतले. म्हणजे त्या एकट्याच पुढे गेल्या नाही, तर त्यांनी बाकीच्या समुदायातील महिलांना समाजात कसं पुढे आणता येईल या संदर्भात आपण हे उत्तम उदाहरण इथं बघू शकतो. पूर्ण महिलांना, इतर समुदायाच्या महिलांना त्यांनी सामील करून घेतलं आणि खंबीर असं तयार केलं. त्या समुदायाच्या दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी त्यांनी पावले उचलली. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, त्यांचे विचार बदलण्यासाठी, स्त्री शिक्षण घेऊन काय करणार, त्याचा काय उपयोग, या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलीत. आणि बदल घडवण्यासाठी पाहिजे ती पावले त्यांनी योग्य वेळी उचलली. अशा प्रकारचा दृष्टिकोन सावित्रीबाई फुलेंचा होता. आणि हा दृष्टिकोन तयार करण्यात त्यांच्या पतीचा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. हा दृष्टिकोन त्यांच्या पतीने त्यांच्यामध्ये तयार केला, त्यांच्या विचारांमध्ये बदल आणलं. कारण सावित्रीबाई फुले या फार काही लहानपणी शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना शिकण्याची, वाचण्याची, लिहिण्याची आवड होती. ती गोष्ट फुलेंच्या लक्षात आली आणि त्यांनी ठरवले की मी तुला शिक्षण देणार. त्यासाठीचा दृष्टिकोन जो होता महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांना दिला आणि अशा पद्धतीने त्या पुढे कार्य करू शकल्या. फुले दाम्पत्याने प्रत्येक जातीय व्यक्तीला सामावून घेतले आणि जातीवाद समाप्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. यावरून हे स्पष्ट होते की त्या मानवतावादावर किती विश्वास ठेवत होत्या. त्यांनी सगळ्या समुदायातील लोकांना एकत्रित केले आणि तळागाळातील प्रश्नांना सोडवण्यासाठी, सगळ्या समुदायाला तयार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची पावले उचललेली आपण बघतो. त्यामुळे इतिहासात मोठ्या प्रमाणात त्या काळी महिला सक्षमीकरण झालं ते या शिक्षण चळवळीमुळे. मुक्तता शिक्षण फक्त उच्च जातीय पुरुषांना, म्हणजे पुरुषांमध्ये सुद्धा मतभेद आपल्याला बघायला मिळतात, फक्त उच्च जातीच्या पुरुषांना शिक्षण घेण्याची ही परवानगी होती त्या काळी. सर्व जनसामान्यांना म्हणजे पुरुष आणि महिला सुद्धा इथं मागे होते. तर जातच्या आणि महिलाच्या शिक्षणासाठी बंदी होती. अशी प्रकारची शिक्षण प्रणाली सावित्रीबाई फुले यांनी नाकारली. त्यांनी नकार दिला. अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली नको जी सर्वांना समान न्याय देऊ शकत नाही, समानता आणू शकत नाही, या पद्धतीचा भेदभाव करते, महिलांना शिक्षण घेण्यासाठी बंदी तयार करते. अशा पद्धतीची शिक्षण प्रणालीला सावित्रीबाई फुले यांचा नकार होता. त्यांनी शिक्षणाला मुक्ततेचं एक साधन मानलं. शिक्षण फक्त उच्च जातीच्या पुरुषांनी घ्यावं असं का बरं? हा फरक आपण कमी केला पाहिजे, मोडून काढला पाहिजे. त्यासाठी त्यांनी जातीच्या लोकांना, खालच्या जातीच्या लोकांसाठी आणि महिलांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. त्यांना भारतात एक अशी शिक्षण प्रणाली पाहिजे होती जिथे शोषित शूद्र, अतिशूद्र आणि महिलांना शिक्षण घेता येईल आणि त्या समाजाचा विकास होईल. फक्त उच्च जातीच्या लोकांनी शिकावं आणि प्रगती साधावी याला काही अर्थ नसून त्यांना अशी शिक्षण प्रणाली हवी होती भारतामध्ये जी तळागाळातल्या लोकांना, दलित समाजाला, बहुजन वर्गाला समान न्याय देऊ शकेल. म्हणजे आपण पूर्ण समाजाचा विकास घडवतो आहे, समाजाची सुधारणा होत आहे असं त्यांचा विचार होता, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि त्यासाठी त्यांनी आटोकाट मेहनत करून
सगळ्या समुदायांना एकत्रित आणून, महिलांना एकत्रित आणून शिक्षण दिलं, जनजागृती केली आणि समाज सुधारण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज याची उभारणी केली, जेणेकरून आपल्या समाजाचा विकास आपल्याला साधता येईल, समाजाची सुधारणा होईल, ज्याच्यामध्ये सगळी समुदाय एकत्रित येऊन ह्या गोष्टीसाठी लढा देतील आणि काम करतील. त्याच्यामुळे त्यांनी मुक्तता शिक्षण या साधनावर मोठ्या प्रमाणात भर दिला. अभ्यासक्रम. आता सावित्रीबाई फुले यांच्या दृष्टिकोनाच्या हिशोबाने मुक्तता शिक्षण असायला पाहिजे. मग अभ्यासक्रम कसा असायला पाहिजे त्याच गोष्टीसाठी अभ्यासक्रम हा शिक्षणाचे 4 मुख्य घटकांपैकी एक आहे. अभ्यासक्रम शिक्षणास सुरळीतपणे पार पडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. कारण अभ्यासक्रमामध्ये ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या व्यवस्थितरित्या पार पडतायत का, सगळ्यांच्या अनुषंगाने तयार केला आहे का, सगळ्या प्रकारची महत्त्वाची विषय त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे का, शिकण्याच्या पद्धती कुठल्या प्रकारच्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून अभ्यासक्रम हा तयार केला जातो. म्हणजे याच्यामध्ये सर्वसमावेशकता, सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकते आणि गरजेनुसार शिक्षण दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचा अभ्यासक्रमचा विचार त्यांनी त्या काळी मांडला. कारण कोणत्याही शिक्षण प्रणालीची यशस्वीता मुख्यतः अभ्यासक्रमावरच अवलंबून असते. त्याच्यामुळे अभ्यासक्रमावर त्यांनी त्या काळी मोठ्या प्रमाणात त्यांचे विचार आपण मांडलेले बघू शकतो. म्हणून सावित्रीबाई फुले यांनी जिने विषयांवर भर दिला ते म्हणजे कुठल्या प्रकारचे विषय असायला पाहिजे अभ्यासक्रमामध्ये. कायदा. कारण जनजागृती आणायची असेल, सबलीकरण करायचं असेल, समाज सुधारायचा असेल, त्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला कायदे माहिती असायला हवेत. कायदा हा विषय त्यांनी सगळ्यात पहिले अभ्यासक्रमात असायला पाहिजे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, सामाजिक विज्ञान, वैद्यकीय विज्ञान, इंग्रजी, कला शिक्षण हे सर्व समाजातील सामाजिक सुधारणेला मदत करणारे हे विषय होते. त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या विषयांची त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये नोंद करून घेण्यात यावी, ते सामील करून घेण्यात यावे याच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात भर दिला. कला शिक्षण यायला पाहिजे, हस्तकला यायला पाहिजे, शिल्पकला यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याच्यातून पैसा कमवता येईल. भूगोल, इतिहास, आपण जिथं राहतो त्या भागातला, त्या देशाचा इतिहास आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. वैद्यकीय विज्ञान असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला आजारांवर मात करता येईल, आपल्याला निरोगी आयुष्य जगण्याचा मार्ग सापडेल. सामाजिक विज्ञान, सामाजिक विज्ञानाचं भान असल्यावर आपल्याला सामाजिक सुधारणेसाठी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो, कुठली कार्य करू शकतो या संदर्भात आपल्याला जनजागृती करता येईल आणि आपल्याला समाजाचा विकास घडवून आणता येईल. इंग्रजी, इंग्रजी हा विषय त्यांनी संभाषणासाठी कसा आपण वापरू शकतो, कारण त्या काळी इंग्रजांचा काळ होता. त्याच्यामुळे इंग्रजी किती महत्त्वाची, तिला भाषा म्हणून कसं वापरू शकतो त्या संदर्भात सुद्धा त्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्याच्यामुळे गणित, इतिहास, इंग्रजी, विज्ञान, वैद्यकीय विज्ञान हे कसं आपल्या समाजातील सुधारणेसाठी मदतगार ठरू शकतात असं त्यांनी आपला दृष्टिकोन त्या काळी अभ्यासक्रमासंदर्भात सांगितलेला आहे. शिक्षणाच्या पद्धती. सावित्रीबाई फुले यांनी जीवनामध्ये असलेल्या व्यावहारिक तत्त्वज्ञानाचा प्रभाव आपल्या शिक्षणावर कसा होऊ शकतो, शिक्षणावर कसा प्रभाव पाडतो असं त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे शिक्षणात त्याचा उपयोग करून घेता यायला पाहिजे. व्यावहारिक ज्ञान कौशल्य हे आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण उपयोगी ठरवू शकतो, त्याचा उपयोग करू शकतो आणि त्याच्यातून आपण पैसा मिळवू शकतो. आणि त्यांच्या पतीचे भारतातील पहिल्या मुलींचे शाळेचे स्थापन करायचे श्रेय त्यांना जाते. कारण त्यांना महिलांना सबल करायचं होतं, सक्षम करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की मी मुलींना शिक्षण देणार, महिला शिक्षिका घडवणार आणि त्यासाठी शाळेची खूप मोठी गरज होती. त्याच्यामुळे दोघांनी मिळून, या दाम्पत्याने मिळून भारतातील पहिली मुलींची शाळा ही पुणे इथे चालू केली. त्याच्यामुळे दोघांना त्याचं श्रेय जातं. त्याच्यामुळे आत्ताच्या विद्यापीठाला, पुण्यातल्या विद्यापीठाला सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामांकन त्याचं झालेलं आहे. आणि त्या शाळेतील पहिल्या महिला शिक्षिकासुद्धा त्याच होत्या. शाळा चालू केली आणि महिला शिक्षिका म्हणून त्या पहिल्यांदा तिथं रुजू झाल्या.
तसेच आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षकही त्याच होत्या. त्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वर्गात पाठ शिकवत होत्या. उदाहरणार्थ उच्चार पद्धती, आपण स्तोत्र मंत्र वाचतो, कुठली गोष्ट वाचतो, तुमचं उच्चारण कसं असलं पाहिजे, तुमची वाणी कशी असली पाहिजे, लेक्चर पद्धत, अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी मुलांना शिकवलं. चर्चेच्या माध्यमातून त्यांना सांगून अशा पद्धतीने त्यांनी मुलांना शिक्षणाच्या पद्धतीतून शिकवलं. पहिली म्हणजे उच्चार पद्धत, लेक्चर पद्धत, अनुभव पद्धत, प्रत्यक्ष पद्धत, म्हणजे त्यांना प्रायोगिक शिक्षण विद्यार्थ्यांना देता येईल. प्रश्न उत्तर पद्धत, म्हणजे शंकेचं निरसन करायचं असेल, प्रश्नांची उत्तरं मुलं विचारता आहेत, तर या चर्चेच्या माध्यमातून संवाद साधून त्यांनी या शिक्षण पद्धतींचा वापर करून घेतला. म्हणजे आपल्याला मुक्तपणे शिक्षण घेता येईल आणि या समाजात सुधारणा घडवून आणता येईल, मुक्तपणे विहार करता येईल. आपल्या विचारांना सुद्धा किती मोलाचं मत आहे हे महत्त्व त्यांनी प्रत्येक महिलेला, बहुजन वर्गाला आणि इतर समाजातील सदस्यांना पटवून दिलं. सार्वजनिक शिक्षण, सावित्रीबाई फुले यांनी सार्वभौम शिक्षणावर विश्वास ठेवला. सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, त्यांना समान अधिकार मिळाले पाहिजे. प्रत्येक समुदायासाठी वेगळे वेगळे कायदे असे न करता सगळ्यांना सार्वभौम शिक्षण मिळण्यास त्यांनी संधी उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्या सर्व मुलांमध्ये शिक्षण पसरावे अशी त्यांची इच्छा होती. शिक्षण हे केवळ उच्च जातींसाठी नाही, तर ते सर्वांसाठी असावे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद, धार्मिक भेदभाव, वांशिक भेदभाव, वर्णानुसार शिक्षण देणं हे त्यांना मान्य नव्हतं. ही मतभेद टाळावी आणि या भेदभाव शिवाय सर्वांना एकत्रित सामावून घेऊन शिक्षण प्रदान करावं असा त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्यांची अशी इच्छाही होती. लिंग समानता, सावित्रीबाई फुले यांच्या मते आपल्या समाजात पुरुष आणि महिला यांना समान सन्मान दिला पाहिजे, समान दर्जा दिला गेला पाहिजे, तेव्हा या समाजात आपण समानता आहे असं म्हणू शकतो. त्या महिलांना अत्यधिक महत्त्व देत होत्या. देशाचा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा महिलांना योग्य सन्मान दिला जाईल. पुरुष आणि महिलांचा दोघांचा राष्ट्रीय विकासात महत्त्वाचा सहभाग असतो असं त्यांनी त्यावेळी पटवून दिलं. जेव्हा राष्ट्राचा विकास आपण म्हणतो याच्यामध्ये दोघांचा समान, पुरुष आणि महिलांचा दोघांचा समान वाटा आहे आणि महत्त्वाचा सहभाग असायला पाहिजे असं त्यांना सगळ्यांना पटवून दिलं. शतकांच्या सांस्कृतिक दडपणाला तोंड देताना किंवा तोडताना भारतीय महिलांनी आज फक्त कॉर्पोरेट क्षेत्रात, म्हणजे आपण आजची परिस्थिती बघत आहोत कॉर्पोरेट क्षेत्रामधली, महिलांनी आज फक्त कॉर्पोरेट क्षेत्रातच अस्तित्व स्वीकारलेले नाही, तर त्या काही ठिकाणी तंत्रज्ञानाच्या विभागात, कृषी विभागात, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये शिक्षिका म्हणून, डॉक्टर म्हणून प्रत्येक क्षेत्रात आपली महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. तर त्यांचं पुढे जाऊन व्यवसाय आणि नेतृत्वातही प्रवेश त्यांनी चालू केला. अशा प्रकारचं शिक्षण सावित्रीबाई फुलेंनी महिलांना आणि इतर समुदायातली लोकांना उपलब्ध करून दिले, संधी तयार करून दिल्या. त्याच्यामध्ये त्यांनी जनजागृती निर्माण केली की तुम्ही या पद्धतीने सुद्धा आपलं शिक्षण घेऊ शकतात, आपला व्यवसाय चालू करू शकतात आणि नेतृत्व तुमच्या समुदायाचं करू शकतात. त्यामुळे समाजाचा विकास घडणार आहे, राष्ट्राचा विकास घडणार आहे. महिलांचा आर्थिक क्रियाकल्पात सहभाग हा अनिवार्य त्यांनी ठेवलेला होता, जेणेकरून महिलांचा दर्जा वाढवता येईल. कारण जेवढ्या संधी निर्माण होत आहे त्या संधींचा लाभ घेणं, त्याचा योग्यरित्या वापर करणं आणि नेतृत्व करणं असं त्यांनी त्यावेळी ठामपणे सांगितलं होतं. आणि मानवी संसाधनांच्या अर्धा भाग उपयोगात आणता येईल. कारण पहिले महिलांना शिक्षण नव्हतं, त्याच्यामुळे समाजाचा हा असा अर्धांगी विकास घडत होता. त्याच्यामुळे समान ज्ञान देणं, समान शिक्षण प्रदान करणं यावर त्या दाम्पत्यांनी भर दिला. सावित्रीबाई फुलेंनी त्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ही शिक्षण चळवळीमध्ये सहभाग करून घेतला बाकीच्या महिलांचाही. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाचा महत्त्व अत्यंत आवश्यक अभ्यासला गेला पाहिजे अशा पद्धतीचा आहे. त्यांचे शिक्षण आणि समाज सुधारणा क्षेत्रातील कार्य
भारताच्या इतिहासात अविस्मरणीय ठरले आहे. कारण त्यांनी अर्धांगी समाजाला पूर्णांगी समाजाचा विकास कसा करता येईल या संदर्भात खूप मोठे पाऊल उचलून काम केलेले आहे. त्यांचे प्रमुख शैक्षणिक योगदान आपण खालीलप्रमाणे अभ्यासणार आहोत. सगळ्यात पहिले त्यांनी पहिली मुलींची शाळा स्थापन केली. तत्पूर्वी त्यांनी स्वतः शिक्षण घेतले. आपल्या पतींकडून त्यांनी शिक्षण घेतले. त्या शिक्षित झाल्या आणि ठरवलं की जसं मी लिहू शकले, वाचू शकले, माझ्यामध्ये आता प्रश्न निर्माण व्हायला लागले, मला सगळ्या गोष्टींची समज आली, तर मी हे शिक्षणाचा उपयोग, या ज्ञानाचा उपयोग इतर समाजांसाठी, दुर्बल घटकासाठी का करू नये, महिलांसाठी का करू नये. त्यासाठी त्यांनी पहिली मुलींची शाळा ही पुण्याच्या ठिकाणी चालू केली. सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या पतींनी 1848 साली भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्या इथे भिडेवाडा इथं ती शाळा चालू केली. तो भिडेवाडा तुम्ही आजही पुण्यामध्ये जाऊन बघू शकतात. यामुळे महिलांना आणि मुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांच्यामध्ये तरी कुठेतरी ज्योत मालवली होती. त्याबद्दल त्यांना जनजागृती नव्हती, महत्त्व माहीत नव्हतं. त्यांना सुद्धा वाटायला लागलं की आपण शिक्षण घ्यावं, आपण 4 अक्षरं वाचावीत, जे त्या काळात फार दुर्मिळ होते. कारण चूल आणि मूल एवढीच ती काय स्त्रियांची परिस्थिती होती. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ही प्रेरणा निर्माण झाली की मी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे, 4 अक्षरं वाचली पाहिजेत, म्हणजे मी समाजात काहीतरी करू शकेल, समाजातला मी एक महत्त्वाचा भाग आहे, अशी जाणीव त्यावेळीस त्यांनी महिलांना करून दिली. जातीवाद आणि लिंगभेदाचा विरोध. सावित्रीबाई फुले यांनी उच्च जातीय समाजाच्या शिक्षणावर एकटा दावा केला आणि नीच जातींच्या आणि महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कर्ता म्हणून काम केले. कारण त्यावेळी ह्या गोष्टींबद्दल, ह्या अडचणींबद्दल कोणी खुल्यापणे बोलत नव्हतं आणि त्यांनी एकट्याने तेव्हा दावा केला आणि लढा केला की हे चुकीचं आहे. समान शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे, सगळ्यांना सामावून घेऊन शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यांनी जातीवाद, लिंगभेद आणि स्त्रीविरोधी मानसिकतेला विरोध केला. ती जी मानसिकता आहे ती त्यांनी त्या संदर्भात मोठा लढा दिला, विरोध केला. त्या विचारांना त्यांनी विरोध केला आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज सुधारणा होऊ शकते, समाज सुधारणाचे कार्य आपण घडवू शकतो, हे त्यावेळेस त्यांनी त्या समाज माध्यमांना, समाजाला, समाजातील घटकांना हे पटवून दिले. महिलांचे शिक्षण. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणावर विशेष भर दिला. त्या काळात महिलांना शिक्षण देणे हे एक क्रांतिकारी कार्य मानले गेलेले आहे. म्हणून महात्मा फुले यांना क्रांतीसूर्य असेही संबोधन दिले जाते. त्यांना विश्वास होता की समाजाच्या उन्नतीसाठी महिलांचे शिक्षण आवश्यक आहे. समाज जर पूर्णांगी आपल्याला विकास घडवून आणायचा असेल तर दोघंही वर्गाने त्याच्यामध्ये समावेश करून घेणे, समान सहकार्य देणे हे फार महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे त्यांचा ठाम विश्वास होता की जर समाजाची उन्नती आपल्याला गाठायची असेल, राष्ट्राचा विकास घडवून आणायचा असेल, समुदायाचा विकास घडवून आणायचा असेल, तर महिलांचे शिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण आणि आवश्यक अशी ही बाब आहे. त्याच्यामुळे महिलांच्या शिक्षणावर त्यांनी खूप महत्त्वाचा भर त्या काळी दिला होता. समाज सुधारणा आणि सामाजिक समता. त्यांनी बालविवाह, विधवा विवाह आणि महिलांच्या हक्कांसाठी काम केले. ज्या अडचणींबाबत, ज्या त्रागांबाबत त्यावेळेस कोणी सहजपणे चर्चा करत नव्हते, सहज बोलत नव्हते, त्या अडचणींवर, त्या गोष्टींसाठी त्यांनी तेव्हा विरोध केला आणि लढा दिला तो बालविवाह संदर्भात, की एवढ्याशा वयात तुम्ही लहान मुलींचे विवाह कसे करू शकतात, तिला त्याची काही समजसुद्धा नाही आहे. नंतर मग विधवा झाल्यानंतर त्या स्त्रीने विवाह का करू नये, का ती माणूस नाही, ती मनुष्य नाही, तिला जगण्याचा अधिकार नाही, या संदर्भात त्यांनी लढा दिला. नंतर महिलांच्या हक्कांसाठी काम केले. त्यांनी शालेय शिक्षणाचा प्रसार केल्यानंतर समाजातील पिळवणूक जी स्त्रियांची होत होती, बहुजन वर्गाची होत होती, दुर्बल घटकांची जी पिळवणूक होती ती कमी होईल, कशी कमी करता येईल, त्या संदर्भात त्याने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. शिक्षणाच्या माध्यमातून ही गोष्ट त्यांनी साध्य केली. त्याच्यामुळे ही पिळवणूक आणि भेदभाव कसा कमी होईल अशा संदर्भातला दृष्टिकोन, अशा संदर्भातली आशा त्यांनी या समाज सुधारणा आणि सामाजिक समता ह्या मुद्द्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो आणि या संदर्भातला आपल्याला त्यांचा दृष्टिकोन कसा होता हे आपल्याला बघायला मिळतं.
बालिका शिक्षणाचा प्रसार. सावित्रीबाई फुले यांनी बालिका विवाहाला विरोध केला आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रसार कसा करता येईल या संदर्भात त्यांनी नेतृत्व केलं. त्यांनी 1855 मध्ये पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी बालिका विद्यालय सुरू केले. बघा, शाळा चालू, स्वतः शिक्षित झाल्या, शाळा चालू केली, मुलींच्या शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला, त्यांच्या अडचणींना सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कायद्यासाठी, त्यांच्या जनजागृतीसाठी त्या लढल्या आणि बघा, त्यांनी बालिकांसाठी विद्यालय सुद्धा सुरू केले. हे शिक्षण मुलींना समृद्ध भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले. ह्या गोष्टीमुळे, त्याच्यामुळे तुम्ही आम्हीच्या स्त्रिया जो आहोत, ज्या प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, याचं सगळ्यात मोठं श्रेय हे फुले दाम्पत्य यांना जातं. नव्या शिक्षणाच्या पद्धतींना वाव दिला त्यांनी. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शाळेत नवीन शिक्षण पद्धती लागू केल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण पद्धतीचा वापर केला आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेनुसार, म्हणजे बघा, याच्यामध्ये त्या विद्यार्थीच्या मानसिकतेचा विचार करत आहेत, आवश्यकतांचा विचार करत आहेत, गरजांचा विचार करत आहेत. यासाठी त्यांनी वेगळ्या वेगळ्या आणि नवीन नवीन पद्धतींना वाव दिला आणि या पद्धतींना त्यांनी शाळेमध्ये कसं वापर करता येईल सुलभपणे याचा त्यांनी विचार केला. त्याच्यामुळे इथं त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शिक्षण पद्धती, अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतींचा विचार करून, वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखली होती. त्या मानसिकतेनुसार त्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत होत्या आणि त्या विकसित करत होत्या आणि हळूहळू या नवीन पद्धतींना अधिक वाव मिळाला. फातिमा शेख यांना शिक्षक म्हणून त्यांनी नियुक्ती केली. त्यांनी शाळा काढल्यानंतर मुस्लिम समुदायातल्या एका मुलीला शिक्षित केले आणि आपल्याच शाळेत तिला शिक्षक म्हणून तिची नियुक्ती केली. या मुस्लिम महिलेला त्यांनी शिक्षिका म्हणून त्या शाळेत नेमले. हे त्या काळातील सामाजिक समतेचं एक उच्च आणि महत्त्वपूर्ण असे उदाहरण आपण बघू शकतो. विधवा विवाहाच्या वकिलीचे कार्य. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी लढा दिला, कायद्याचं ज्ञान मिळवलं, कायदेबद्दल जनजागृती केली आणि त्यासाठी विविध संस्थांचे सहकार्य देखील घेतले. हे त्यांचे एक मोठे सामाजिक योगदान होते. एका महिलेसाठी शिक्षण घेणं, कायद्याबद्दल जनजागृती करणं हे त्या काळी फार सोपं नव्हतं, पण त्यासाठी त्यांनी लढा दिला आणि त्या कार्याला त्यांनी नेतृत्वही केलं. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रातील कार्य केवळ त्या काळातील महिला आणि समाजाच्या परिस्थितीला बदलण्यासाठी नव्हे, तर आजही समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्याच्यामुळे त्यांनी कायद्याच्या अंतर्गत विविध संस्थांचा सहयोग घेतला आणि हे मोठी समाज सुधारणा विधवा महिलांच्या अडचणींसंदर्भात त्यांनी घडवून आणली. म्हणजे त्यांची ती सामाजिक जी परिस्थिती होती, विचार होते, जे लोकांचं वर्तन त्या विधवांच्या संदर्भातलं होतं ते कमी करण्याचा आणि बदलायचा प्रयत्न केला. हा सर्वात मोठा, आजही त्याला सर्वात मोठा सामाजिक सकारात्मक बदल असं म्हणून बघितलं जाऊ शकतं. निष्कर्ष. सावित्रीबाई फुले हे एक असे नाव आहे जे सर्वांना माहीत असावे आणि त्यांच्या विचारांची आजही समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचा दृष्टिकोन आजही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीने त्या संदर्भातलं त्यांचं पुस्तक, त्यांचं कार्य, त्यांनी कुठली कामगिरी केली या संदर्भातलं ज्ञान त्यांना असायलाच पाहिजे. ब्रिटिश काळात जरी त्या होत्या तरीही त्यांचे विचार आजही प्रासंगिक आणि उपयुक्त ठरतात. म्हणजे ब्रिटिश काळ असा होता की फक्त उच्च दर्जाच्या पुरुषांना हे शिक्षण दिलं जायचं, नीच जातीच्या किंवा दुर्बल घटक बहुजन वर्गांना शिक्षण दिलं जात नव्हतं. तिथंही पुरुषांमध्ये मतभेद होता. तर शिक्षण हे महिलांसाठी तर खूप महत्त्वाचं जे कार्य आहे हे त्यावेळी अवघडच होतं. त्यामुळे त्यांनी त्यावेळीच लढा दिला, नेतृत्व केला, म्हणून आजच्या समाजामध्ये आपण हे मोठ्या प्रमाणात बदल बघू शकतो. महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत आणि आपली उच्च कामगिरी बजावत आहेत आणि आपलं एक सन्माननीय स्थान त्यांनी या समाजात तयार केलेलं आपण बघू शकतो. त्याच्यामुळे तरी त्या ब्रिटिश काळात जरी वावरत होत्या तरीही त्यांचे जे विचार आहे आजही प्रासंगिक आणि उपयुक्त असे आपण म्हणू शकतो. त्यांनी
19व्या शतकातील पारंपरिक रूढी आणि पूर्वग्रह तोडून काढले आणि भारतात ब्रिटिश उपनिवेशाच्या काळात नवा विचारांचा आदर्श रुंदावला. अशा प्रकारचा आदर्श त्यांनी मांडला. त्याच्यामुळे समाज माध्यमातले समुदायातले बऱ्याच लोकांना याबद्दल जागृती निर्माण करण्यास मदत झाली. ते स्वतः जागरूक झाले आणि इतर लोकांना, आपल्या समुदायातल्या लोकांना जागरूक करू लागले. त्याच्यामुळे या नव्या विचारांचा जो आदर्श आहे तो रुंदावला असं त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे. त्यांनी सामाजिक मुक्ततेसाठी धर्मनिरपेक्ष शिक्षणावर भर दिला. शिक्षणाला सामाजिक मागासवर्गीयांची परिस्थिती बदलण्याचे एक साधन मानले. म्हणजे शिक्षण हे अशा पद्धतीची हत्यार आहे असं म्हणू शकतो आपण की ज्याच्यामध्ये मागासवर्गीयातील लोकांची परिस्थिती, त्यांचा विकास आपण घडवून आणू शकतो. त्याच्यामुळे शिक्षण हे किती महत्त्वाचं, त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो स्वतःसाठी आणि समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या सुधारणेसाठी, देशाच्या विकासासाठी, हे आपण याच्यामध्ये बघू शकतो. शिक्षण प्रचार करण्यामागे जो विचार होता तो म्हणजे त्या काळात बहुजन, अस्पृश्य आणि महिलांना शिक्षण घेण्यासाठी पात्रता नाही असा विचार नष्ट करणे होय. म्हणजे हा विचारच नष्ट करायचा म्हणजे आचरण बदलते, वर्तन बदलते. त्याच्यामुळे शिक्षणाचा प्रचार हा मोठ्या प्रमाणात त्यावेळेस या लोकांसाठी करण्यात आला. इतर लोक तिचा आदर करतात कारण ती पहिली महिला समाजसुधारक होती आणि तिने महिलांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या सशक्तीकरणासाठी लढा दिला आणि नेतृत्व केले होते. तिने असमानतेच्या समाजाला बदलण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. समानता यावी त्यासाठी तिने मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणलेले आपण बघू शकतो. तर महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली झाला होता. ते स्थान आहे पोरबंदर, गुजरातमध्ये. महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रीय नेते होते आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी केले होते. त्यांनी नैतिक शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यासाठी शिक्षणाला एक विशेष स्थान दिले होते. म्हणजे आपण इथं बघू शकतो की महात्मा गांधी यांनी सुद्धा नैतिक मूल्यांवर, नैतिक शिक्षणावर भर दिला होता. त्यामुळे आपण सामाजिक सुधारणा घडवून आणू शकतो, समाजाचा विकास साधू शकतो, हे आपण अभ्यासू शकतो. त्यांनी सुद्धा याच्यामध्ये समाजाच्या विकासाला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. आता आपण जाणून घेऊया महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार. महात्मा गांधीजीच्या शैक्षणिक विचार हे कसे होते तर स्वदेशी शिक्षण, स्वदेशी वस्तू आणि आत्मनिर्भरता यावर त्यांनी जोर दिला होता. नैतिकता आणि शारीरिक श्रम महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. गांधीजीच्या शिक्षणावर प्रचंड प्रभाव असलेल्या संकल्पनांमध्ये खादी शिक्षण आणि शाळेतील श्रम यांचा समावेश होता. कारण त्यांनी स्वदेशी शिक्षण या गोष्टीवर भर दिला. त्याच्यामुळे खादी जो वस्त्र, जो कपडा आपल्या देशात तयार होतो त्याचा वापर करावा आणि शाळेतील जो श्रम असतात, प्रयोगशील शिक्षण, त्या कौशल्यांवर त्यांनी भर दिलेला होता. अशा पद्धतीचे गांधीजींचे शैक्षणिक विचार होते. वैयक्तिक विकास, शालेय शिक्षण हे सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी असावे लागते. होते का त्या संदर्भात त्यांनी जास्त महत्त्व दिले होते. नैतिक शिक्षण, गांधीजींच्या शिक्षण तत्वात नैतिकतेला विशेष महत्त्व दिले गेले. त्यांचे विचार शाळेत शारीरिक श्रम आणि हातमागचे शिक्षण म्हणजे व्यवहार कौशल्य ज्ञान हे विद्यार्थ्यांमध्ये कसं आपण त्यांना शिकवू शकतो त्याबद्दल मार्गदर्शन करू शकतो, म्हणजे जेणेकरून त्याला उपयोग करता येईल, यासारख्या कार्यक्रमांचे एक महत्त्वाचे अंग होते. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये, शालेय शिक्षणामध्ये त्यांना शारीरिक श्रमाबद्दल, मेहनतीबद्दल आणि या कौशल्यांबद्दल शिकवावे, शिक्षण द्यावे, या गोष्टीवर त्यांनी महत्त्वाचा भर दिला होता. महात्मा गांधींचे शाळेतील कार्य, गांधीजींनी नवजीवन शिक्षण याला प्रोत्साहन दिले. स्वदेशी शिक्षण प्रणालीमध्ये त्यांनी इंग्रजीचा विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवू नये, त्या मुलांना शिकवू नये, त्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले गेले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला. यामध्ये विशेषतः दैनिक कामकाज, कृषी आणि हातमाग यांचा त्यांनी समावेश करण्यात आलेला होता.
महात्मा गांधीजींचा समाज सुधारक दृष्टिकोन कसा होता? गांधीजींनीही सामाजिक समानता आणि जाती व्यवस्था विरोध यासाठी शालेय शिक्षणात या गोष्टी ठरवून दिलेल्या होत्या की कुठलेही जातीभेद करू नये, समाजात सगळ्यांना समान न्याय, समान अधिकार, समान पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी हे विचारांना विरोध केलेला होता. अस्पृश्यतेविरोधी त्यांनी लढा दिला आणि स्त्री पुरुष समानता याच्याप्रती त्यांच्या विचारांचा प्रभाव खूप मोठा होता. म्हणजे दोघेही शैक्षणिक विचारवंतांमध्ये तुम्ही बघू शकता की समाजामध्ये समानता असली पाहिजे, जातीभेद नसून त्यांनी समान शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल, अस्पृश्यतेविरोधी त्यांनी लढा दिला, स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, अशा तुम्ही समान गोष्टी ह्या दोघं विचारवंतांमध्ये अनुभवू शकतात, बघू शकतात. त्यांच्या विचारांचा ह्या शैक्षणिक प्रणालीवर खूप मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचारमध्ये पुढे सामाजिक समता, त्यांचा हा विश्वास असा होता की शिक्षणाने समाजात समानता आणि न्याय आणावा. शिक्षणामुळे ह्या दोघंही गोष्टी आपण साध्य करू शकू. न्याय मिळवून देण्यासाठी, समाजात सगळ्यांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी शिक्षणाने महत्त्वाची कामगिरी करावी, महत्त्वाचं कामगिरी विद्यार्थी यामधून करू शकतात असे विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. शारीरिक श्रम आणि आत्मनिर्भरता, विद्यार्थ्यांना कामाचा आदर, त्याची महत्त्व, त्याची गरज, त्याचा उपयोग कळावा म्हणून विद्यार्थ्यांनी शारीरिक श्रमावर भर द्यावा, त्याचे महत्त्व कसं शिक्षकांनी त्यांना पटवून द्यावे हे शिकवले जात होते. म्हणजे तो विद्यार्थी पुढे आपल्या भावी काळात, भावी आयुष्यात त्या गोष्टीचा उपयोग करेल, पैसा कमवू शकेल आणि त्याचं महत्त्व हे शिक्षकाने त्याला शिकवून द्यायचं. म्हणजे पुढे जाऊन तो आत्मनिर्भर अशी ही व्यक्ती त्या समाजात तयार होईल. सत्य आणि अहिंसा, शिक्षणाने सत्य आणि अहिंसाचे महत्त्व शिकवले पाहिजे. सत्य मार्गावर चालावे, तुमचे वर्तन सत्य असावे, योग्य असावे, तुमचे आचारविचार योग्य असावे, म्हणजे तुम्ही समाजामध्ये सुधारणा आणि विकास घडवून आणू शकतात. हिंसेचा मार्ग अवलंबू नये, त्यांनी अहिंसेचे महत्त्व कसं शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले अशा पद्धतीचे शैक्षणिक विचार, असा दृष्टिकोन महात्मा गांधींचा आपल्याला इथं बघायला मिळतो. महात्मा गांधींना सत्य, अहिंसा, न्याय, समता आणि वैश्विक बंधुता यावर आधारित एक नवीन समाज निर्माण करायचा होता. त्याच्यामुळे त्यांनी नवजीवन शिक्षण अशा पद्धतीची दृष्टिकोन त्यांनी शिक्षणाच्या प्रणालीमध्ये मांडलेला आपण बघू शकतो. सत्य मार्गावर चालत राहणे, अहिंसेचा अवलंब करणे, न्याय दोघेही गटाला समान असणे, समतेचा विचार असणे, वैश्विक बंधुता असणे, अशा पद्धतीचा समाज त्यांना घडवायचा होता. मातृभाषेवर भर देऊन सार्वत्रिक सक्तीच्या शिक्षणावरील त्यांचा विश्वास हा एक तत्त्वज्ञान आहे, ज्याचा दृष्टिकोन व्यावहारिक मानला जाऊ लागला. गांधीजीच्या शैक्षणिक तत्त्वांचा सखोल अभ्यास केल्यास त्यांच्या शैक्षणिक विचारांचा एक मजबूत, तात्विक तसेच समाजशास्त्रीय पाया तयार होऊ शकतो. अशा प्रकारचे महात्मा गांधींचे शैक्षणिक विचार होते. त्यांनी इंग्रजीच्या ऐवजी मातृभाषेवर भर दिला गेला पाहिजे शिक्षणामध्ये, असं त्यांनी त्यांचे मत मांडले होते. त्याच्यामुळे सार्वत्रिक सक्तीच्या शिक्षणावरील त्यांचा जो विश्वास होता हा त्यांच्या ह्या तत्त्वज्ञानाचा पाया होता. मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे, ज्याचा दृष्टिकोन जो होता व्यावहारिक मानला जाऊ लागला. म्हणजे भविष्यात येणाऱ्या ज्या तुमच्या कामगिरी असतील, संधी असतील, त्याचा तुम्हाला पुरेपूर लाभ घेता येईल, त्याचा उपभोग घेता येईल आणि तुम्ही एक आत्मनिर्भर व्यक्ती म्हणून समाजात वावरणार. गांधीजींच्या शैक्षणिक तत्त्वाचा सखोल जो अभ्यास करतो, त्यांच्या शैक्षणिक विचारांचा एक मजबूत, तात्विक असा आपण पाया इथे बघू शकतो, ज्याचा दृष्टिकोन होता समाजाच्या संदर्भातला. समाजशास्त्रीय पाया अखंड आणि खंबीर असा तयार होणारा होता. त्याच्यामुळे अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी नवीन समाज निर्माण करायचा या आधारावर आपण बघू शकतो. गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार शिक्षणाची उद्दिष्टे, त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्यांनी शिक्षणाची कुठली उद्दिष्ट असली पाहिजेत
हे आपण आता अभ्यास करणार आहोत. गांधीजींचे हे आदर्शवादी आणि यथार्थवादी असे पहिले उद्दिष्ट त्यांनी सांगितले. त्यांनी शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आणि तात्काळ उद्दिष्ट यांना समर्थन दिलेले आहे. शिक्षण कसे असावे, आदर्शवादी आणि यथार्थवादी. त्याच्यामुळे त्यांनी ही दोन उद्दिष्ट त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की अंतिम उद्दिष्ट आणि तत्काळ उद्दिष्ट कसे असायला पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी समर्थन दिले होते. आत्मसाक्षात्कार, त्या विद्यार्थ्याला आत्मसाक्षात्कार, त्याच्यामधली आध्यात्मिकता आणि भगवानाशी एकता, ईश्वराशी एकता हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट होते. त्या विद्यार्थ्याला त्याच्या जीवन जगण्यासाठी जी दिशा मिळाली तर त्याला त्याचा आत्मसाक्षात्कार होईल, त्याच्यामध्ये आध्यात्मिकतेचे विचार तयार होतील आणि तो भगवानाशी किंवा आपण म्हणूया ईश्वराशी एकरूप होईल. त्यांनी धार्मिक शिक्षणावर मोठा भर दिला. शिक्षणाचे तात्काळ उद्दिष्टांमध्ये गांधीजींनी उपयुक्तवादी, त्याचा उपयोग, जे आपण शिक्षण घेणार आहोत त्याचा उपयोग, मला भावी जीवनमध्ये त्याचा काही उपयोग होणार आहे का. नंतर सांस्कृतिक उद्दिष्ट, आपली संस्कृती जपणे. धार्मिक शिक्षण, व्यक्तिमत्वाचा समन्वयपूर्वक विकास. संपूर्ण जीवनासाठीची तयारी, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आणि चांगल्या नागरिकतेचे प्रशिक्षण यांचा समावेश त्या उद्दिष्टांमध्ये आपण बघू शकतो. गांधीजींच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची मुख्य तत्त्वे कुठली आहेत ती पुढीलप्रमाणे. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, जे आपण विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देतो ते मोफत असले पाहिजे आणि सक्तीचे असले पाहिजे, ज्याला आपण फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन असं म्हणतो. शिक्षण हे हस्तकला केंद्रित असावे, प्रयोगशील असावे. त्याचा वापर तो विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये करू शकेल अशा पद्धतीचा अभ्यास त्याने केला पाहिजे, अशा पद्धतीचं शिक्षण त्याने घेतलं पाहिजे. शिक्षण हे आत्मनिर्भर करणारं असावं आणि स्वावलंबी बनवणारं असावं, अशा प्रकारची तत्त्वे त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानात मांडलेली आहेत, जी त्या व्यक्तीला आत्मनिर्भर बनवतील, स्वावलंबी बनवतील, कोणावर आधारित असं व्यक्तिमत्व घडू नये. शिक्षण मातृभाषेत दिले जावे याच्यावर त्यांनी विशेष भर दिला होता. म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्याचा उपयोग त्याच्या जीवनासाठी तो तयार घडेल, त्याचं चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व तयार होईल, त्याचा समन्वयपूर्वक व्यक्तिमत्वाचा विकास होईल, यासाठी त्यांनी या तत्त्वांचा उल्लेख त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये, त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानामध्ये त्यांनी त्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा असावा याबद्दल महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनानुसार शिक्षणाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे असावा. शिक्षणाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाशी संबंधित असावा. आपल्याला आपल्या देशावर, आपल्या लोकांवर, आपल्या जीवनावर आणि आपल्या भौतिक आणि सामाजिक पर्यावरणावर भर द्यावा लागेल असा अभ्यासक्रम असावा, असं त्यांनी मत मांडलेलं आहे. मातृभाषेच्या शिक्षणावर विशेष भर दिला गेला पाहिजे, हेही त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. हस्तकला अभ्यासक्रमाचा आवश्यक भाग म्हणून ओळखली जावी. संपूर्ण शिक्षण प्रक्रिया काही ना काही हस्तकलेच्या माध्यमातून दिली जावी, असं त्यांचं म्हणणं होतं. हस्तकला सुरू करण्याचा उद्देश केवळ कास्तकार तयार करणं नव्हे, तर त्याच्या शैक्षणिक मूल्याचा उपयोग करणे हा होता. म्हणजे त्यांना कारागीर तयार नव्हते करायचे फक्त, तर त्याचा शैक्षणिक मूल्यांचा उपयोग कसं करून घेता येईल त्या विद्यार्थ्याला त्याच्या जीवनामध्ये, त्या संदर्भात होता. त्याच्यामुळे त्यांनी हस्तकला हा अभ्यासक्रमाचा विशेष भाग असावा म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये महत्त्वाचे योगदान देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाची पद्धत, गांधीजींनी शिकवले की शिक्षण काही उत्पादक कामांच्या माध्यमातून दिले जावे. सर्व विषय हस्तकलेच्या माध्यमातून शिकवले जावेत. म्हणजे विद्यार्थी जेव्हा हाताने ती गोष्ट करून बघतील, ती क्रिया करून बघतील, तर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व विषय हस्तकलेच्या माध्यमातून शिकवले गेले पाहिजेत. म्हणजे त्यांनी करून शिकणे आणि क्रियाशीलता पद्धती या तत्वांचा शिक्षण क्षेत्रात आग्रह केला होता. कारण त्यांच्या मते शिक्षण प्रक्रिया मुख्यतः क्रियाशीलतेवर आधारित असली पाहिजे आणि सर्व प्रकारांच्या शिकवणीला हस्तकला आधारित कामांद्वारे दिले जावे. त्याच्यामुळे त्यांनी क्रियाशील पद्धतीला
सगळ्यात जास्त महत्त्व शिक्षण पद्धतीमध्ये असायला पाहिजे असं त्यांनी सांगितले आहे. गांधीजींनी संबंधनाची पद्धत देखील समर्थित केलेली आहे. विविध शालेय विषयांची शिकवण संबंधित ज्ञानाच्या स्वरूपात दिली जावी. तसेच त्यांनी संपूर्ण शिक्षण मातृभाषेच्या माध्यमातून दिले पाहिजे असेही इच्छिले आहे. इच्छा त्यांनी ही अशी व्यक्त केली होती. आधारभूत शिक्षणाची संकल्पना म्हणजेच आधारभूत शिक्षण म्हणजे बुनियादी शिक्षण हे महात्मा गांधींनी प्रस्तुत केलेले शिक्षणाची एक योजना आहे, ज्याचा उद्देश्य भारतातील विद्यमान शैक्षणिक प्रणालीचे पुनर्निर्माण करणे होय. या शिक्षण योजनेला नवी तालीम किंवा वर्धा शिक्षण योजना म्हणूनही ओळखले जात होते. प्रत्यक्षात आधारभूत शिक्षण हे महात्मा गांधींनी समर्थित केलेले शैक्षणिक तत्त्वज्ञान आहे, जे देशातील लोकांच्या सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि आर्थिक आवश्यकतांच्या आधारावर अवलंबून होते. त्याच्यामुळे आधारभूत असे शिक्षण महात्मा गांधींनी याबद्दल त्यांनी समर्थन दिलेले होते. गांधीजींनी त्याचे वर्णन जीवनासाठी आणि जीवनाद्वारे शिक्षण असे केलेले आहे. आधारभूत शिक्षण हे मूलभूत शिक्षण आहे, जे संपूर्ण शिक्षण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचं असं मानलं गेलेलं आहे. गांधीजींच्या शिक्षण संकल्पनेमागील त्यांचे जे तत्त्वज्ञान होते त्या संदर्भात आपण पुढे बघूया. गांधीजींनी त्यांच्या जीवन तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात शिक्षणाची योजना किंवा नियोजन विकसित केले. त्यांची शिक्षण योजना काही मूलभूत कल्पनांवर आधारित होती. त्यांनी जी योजना आखली त्यांच्या काही मूलभूत संकल्पना होत्या, ते काही विचार होते, ते आपण बघूया. वर्गविहीन समाजाचा आदर्श ही झाली त्यांची पहिली मूलभूत कल्पना. सर्वांसाठी स्वातंत्र्य आणि समानता, कुठलाही जातीभेद ठेवायचा नाही, अशा प्रकारचं वर्गविहीन समाजाचा आदर्श असावा त्यांची ही पहिली मूलभूत संकल्पना. नंतर सर्वांसाठी स्वातंत्र्य आणि समानता, श्रमाची प्रतिष्ठा, अहिंसक सामाजिक व्यवस्थेचा, हिंसेवर त्यांचा प्रचंड विरोध होता. अहिंसा त्यांनी याच्यामध्ये त्या विशेष भर दिलेला आहे. सामाजिक जबाबदारीच्या भावनेचा विकास, म्हणजे जेणेकरून आपल्याला समाजाचा विकास घडवता येईल. एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने काम करावं असं त्यांची विचारधारा या मागे आपण बघू शकतो. गांधीजींच्या शैक्षणिक विचार आणि पद्धतीच्या तात्विक पायाचे विश्लेषण करून असे म्हणता येईल की गांधीजींचे शिक्षणाचे तत्त्वज्ञान हे नैसर्गिक आहे. त्याच्या उद्दिष्टांमध्ये आदर्शवाद आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांच्या ज्या या पद्धती आहेत आणि कार्य आहेत ते व्यवहारिक आहेत. हा त्यांच्या संकल्पनेमागीलचा तत्त्वज्ञानाचा आपण आढावा बघू शकतो. शिक्षणाबाबत गांधीजींच्या संकल्पनेची आजच्या काळातील प्रासंगिकता. महात्मा गांधी यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात विकसित केलेल्या सर्व कल्पनांचा संदर्भ दिलेला आहे. मुळात गांधीजींच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे सर्व सिद्धांत व्यावहारिक जीवनात आचरणात आणले जातात. गांधीजींनी आपल्या सामाजिक व्यवस्थेचा समतेचा पुरस्कार केलेला आहे, त्याला मान्यता दिलेली आहे. त्यांच्या मते आपले ध्येय सर्वोदयचे आदर्श साध्य करणे असले पाहिजे, ज्याचा अर्थ अपवादाशिवाय सर्वांचे कल्याण असा होतो. त्यांच्या शैक्षणिक नियोजनात त्यांनी आपल्या समाजात समानतेच्या तत्वापेक्षा समतेच्या तत्वाला अधिक महत्त्व दिले. त्यांनी समाजात समानतेच्या तत्वापेक्षा समतेच्या तत्वाला अधिक महत्त्व दिले. तेव्हा आपण सार्वभौम शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण, सगळ्यांना समान अधिकार देणे या गोष्टी आपण इथं बघू शकतो. गांधीजींनी मानवी समाजात शांततापूर्ण जीवनाचा पुरस्कार केलेला आहे, त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या मते प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक समाजात, प्रत्येक समुदायात वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक असलेली मानवी नीतिमत्ता ही संकल्पना त्या व्यक्तीने शिकली पाहिजे. निष्कर्ष. थोडक्यात गांधीजींचे शिक्षण तत्त्वज्ञान एकाच वेळी पारंपरिक आणि आधुनिक आहे. भारतीय संस्कृती आणि वारशात रुजलेले असल्याने गांधीजींच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची संकल्पना आपल्या देशातील नैतिक तत्त्वांचे प्रक्षेपण करते. आपण बघू शकतो त्याच्यामध्ये, कारण त्यांनी कुठलाही जातीभेद
या गोष्टीला विरोध केला होता. सर्वांना समान शिक्षण मिळायला पाहिजे, समान अधिकार मिळायला पाहिजे, या सुसमाजाची पूर्णपणे सुधारणा व्हायला पाहिजे, त्याचा विकास व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी भारतीय संस्कृती आणि त्या वारशात रुजलेले असल्याने, भारतीय असल्याने त्यांनी त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची संकल्पना आहे या गोष्टींच्या आधारावर तयार केले होते. आणि आपल्या देशातील नैतिक तत्त्वांचे प्रक्षेपण हे करते हे आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांमध्ये आणि व्यवहारात कोणताही पाश्चात्य पक्षपात आपण बघू शकत नाही. कुठलाही पाश्चात्य पक्षपात दिसत नाही. गांधीजींच्या विचारांच्या बहुआयामी स्वरूपामुळे त्यांचे शैक्षणिक विचार काळाच्या पुढे होते. गांधीजींनी त्यांच्या शैक्षणिक नियोजनाच्या प्रक्रियेत वर्तमान आणि भविष्यातील सामाजिक जीवनातील सर्व गरजा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत हे आपण बघू शकतो. या सर्व बाबींमुळे गांधीजींच्या शिक्षण तत्त्वज्ञानाची सध्याची सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात प्रासंगिकता कशी राखली गेली हे आपण इथं अनुभवू शकतो आणि बघू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण 2 शैक्षणिक विचारवंत यांच्याबद्दल अभ्यास केलेला बघतो. पहिले आपण सावित्रीबाई फुले यांचा शैक्षणिक विचार बघितले. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी, बालविवाह थांबवण्यासाठी, विधवा विवाहासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि दुर्बल घटकांसाठी कुठले शैक्षणिक योगदान दिले, त्यांच्यासाठी कसा लढा दिला, त्यांच्यामध्ये कशी जनजागृती घडवून आणली, म्हणजे जेणेकरून समाजाचा विकास होईल, पूर्ण अंगाने विकास होईल, सामाजिक सुधारणा आणि आपल्याला बदल बघायला मिळतील, या संदर्भात आपण चर्चा केली. महिला संस्था काढण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षण घेतले. मग विद्यार्थिनींसाठी शाळा काढली. पुण्यातली आपण शाळा बघितली. वेगवेगळ्या नारी शिक्षण संस्था त्यांनी तयार केल्या. बालिका विद्यालय तयार केले. विद्यार्थींना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले. इतर समुदायातील शिक्षकांना सुद्धा त्यांनी प्रेरित केले. फातिमा शेख यांचं उदाहरण आपण बघितलं. म्हणजे त्यांनी सर्व लोकांचा विचार केला, सर्व लोकांना सामावून घेतलं. सर्वसमावेशक शिक्षण, सार्वभौम शिक्षण म्हणजे काय ही संकल्पना त्यावेळीच त्यांनी विद्यार्थ्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला समजून सांगितली आणि त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर लढा दिला. त्या अडचणींसाठी, लोकांच्या अडचणींसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले. त्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची संकल्पना त्यांच्या पतींसोबत त्यांनी मांडली. त्या जर तेव्हा नसत्या, त्यावेळेस त्यांनी जर लढा दिला नसता, महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी जर काम केलं नसतं, तर आज आपण स्त्रिया इथं राहिलो नसतो. त्याच्यामुळे याचं पूर्ण श्रेय हे फुले दाम्पत्याला जाते. त्यांनी ब्रिटिश काळात असून सुद्धा बऱ्याच गोष्टींसाठी लढा दिला, जनजागृती आणली, कायद्याचं महत्त्व लोकांना पटवून दिलं आणि त्यांचे शैक्षणिक विचार किती आधुनिक होते हे त्या काळी आपण आज त्या संदर्भात आढावा घेतला आणि अभ्यास केला. दुसरं म्हणजे महात्मा गांधी. त्यांचेही विचार सावित्रीबाई फुलेंसारखेच. समान न्याय, सर्वसमावेशक शिक्षण, नवजीवन शिक्षण कसं असायला पाहिजे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन दिले. नई तालीमची कन्सेप्ट त्यांनी आणली, योजना आखली. स्वदेशी शिक्षण यावर त्यांनी विशेष भर दिला आणि भारतातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांनी देशाच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी कशी कामगिरी केली या संदर्भात आज आपण त्यांच्या विचारांचा, त्यांनी सांगितलेल्या संकल्पनांचा, त्यांचे तत्त्वज्ञान काय होते या संदर्भात त्याचा आपण आज अभ्यास केला. महात्मा गांधी यांनी देशाच्या विकासासाठी, या समाजाच्या विकासासाठी एक क्रांतिकारक म्हणून काम केलेले आपण बघू शकतो आणि त्याचे फल आज आपण आधुनिक शिक्षणामध्ये बघत आहोत. समाजामध्ये जे बदल घडलेले आहेत हे या 2 शैक्षणिक विचारवंतांच्या योगदानामुळे. अशी अनेक शिक्षणाबद्दलचे जे विचारवंत आहेत ते आपले भारतात होऊन गेलेले आहेत. त्यापैकी 2 सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी यांचं आज आपण चर्चा घेतली
आणि त्याबद्दलचा अभ्यास आपण आज करून घेतला। त्यांचे शैक्षणिक विचार काय होते, त्यांच्यामध्ये अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, विद्यार्थी केंद्रित असला पाहिजे का, त्या विद्यार्थ्याने कुठले विषय शिकले पाहिजे, त्यांच्या गरजा काय आहे, त्यांची आवश्यकता काय आहे, समाजाला कुठल्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाची गरज आहे, या संदर्भातून या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या शैक्षणिक विचार त्यांनी मांडले होते। तर आज आपण अभ्यास केला दोन शैक्षणिक विचारवंतांचा, दोन भारतीय शैक्षणिक विचारवंत म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी। धन्यवाद।